नमस्कार, बेबी फूडीज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी नवीन काहीतरी रेसिपी शेअर करत असतो. त्यासाठी आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीन जेवण आपल्या बाळासाठी. याच्याने बाळाला प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे मिळतं. तुम्ही पण तुमच्या बाळाला अशा प्रकारे बनवून खाऊ घालायचं, म्हणजे बाळाचं वजन पण वाढतं आणि प्रोटीन पण मिळतं. त्यासाठी आपण मूग, मटकी, वाटाणे, बटाटा, गाजर, टोमॅटो घेतलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकायचं आणि फोडणीसाठी जिरा टाकून घ्यायचं आणि एक लसणाची पाकळी घेतलेली लसूण टाकून घ्यायचं. त्यानंतर टोमॅटो टाकायचं. त्यानंतर बटाटे, वाटाणे, मूग, मटकी जे मोड आलेले धान्य आहे ते टाकून घ्यायचे. तुम्ही हरभरे असले तर हरभरेसुद्धा घेऊ शकतात. याला छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं घट्टपणा येण्यासाठी मूग डाळ पण ॲड केलेली आहे. तुम्ही कोणतीही डाळ टाकू शकतात. मुगाची डाळ कसं लहान मुलांसाठी पचायला हलकी असते, त्यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर थोडी हळद टाकायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तुमचं बाळ जर मोठं असेल तर तिखट खात असेल तर थोडं मिरची पावडर पण टाकायचं. त्यानंतर पाणी टाकून द्यायचं. मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि 4 शिट्या होऊ द्यायच्या. आता कुकरच्या 4 शिट्या झाल्या, गॅस बंद करून घेऊ. कुकर थंड झाल्यानंतर बघा किती मस्त शिजलं आहे सर्व. आपण याला मॅशरने मॅश करायचं. तुमचं बाळ जर मोठं असेल तर, आणि जर लहान असेल तर त्याला अशा प्रकारे पुरणाची गाळणी किंवा अशी एक गाळणी असेल त्या गाळणीवर टाकायचं आणि मस्त असं मॅश करून घ्यायचं. असं जर तुम्ही तुमच्या बाळाला खाऊ घातलं ना तर बाळाचं वजन खूप चांगल्या पद्धतीने वाढतं आणि आपल्या बाळाला प्रोटीन पण खूप चांगलं मिळतं. आपल्या बाळाचं जसं वजन असते ना, तर 1 किलोला पर 1 ग्रॅम असं दिवसाला एवढं प्रोटीन तरी आपल्या बाळाला भेटायला पाहिजे, म्हणजे बाळ हेल्दी आणि गुबगुबीत राहतं. त्यामुळे असं तुम्ही पण तुमच्या बाळाला बनवून खाऊ घाला, म्हणजे बाळाची हेल्थ चांगली राहील. त्यानंतर बघा किती मस्त झालं चहा. तुम्ही असं पण खाऊ घालू शकता तुमच्या बाळाला, किंवा पोळीचा काला करून त्यामध्ये खाऊ घाला, किंवा मग भातावरती खाऊ घालायचं. असं वाटीमध्ये घ्यायचं मस्त थोडं थंड झाल्यावर. त्यावरून थोडंसं तूप टाकायचं आणि असं सुद्धा खाऊ घातलं ना बाळ खूप आवडीने खाते. तुम्हाला जर अशाच बाळांसाठी नवनवीन रेसिपी हव्या असतील तर बेबी फूडीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.